मनसे नेता अविनाश जाधव ने बड़ा दावा करते हुए कहा कि आज का दिन दुनिया भर के मराठी लोगों के लिए खुशी का दिन है। उन्होंने कहा कि दोपहर 12 के बाद महाराष्ट्र में जो उत्सव होगा वैसा जश्न किसी भी राष्ट्रीय पार्टी की सत्ता आने के बाद भी नहीं देखा गया है। आगे अविनाश जाधव ने कहा कि यह मराठी व्यक्ति के मुद्दे का जश्न है। 20 सालों से जिस सपने को देखा जा रहा था, दोनों भाइयों का एक साथ आना, वो आज पूरा हो रहा है। उन्होंने दावा किया है कि मुंबई महापालिका में हमारा ही महापौर बनेगा। साथ ही ठाणे, कल्याण, डोंबिवली और नाशिक में भी बड़ा बदलाव देखने को मिलेगा। सांगशील आज ज्या आरती पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आज युतीची घोषणा ही होणार आहे, काय वाटतं, काय भावना आहेत? आनंदाची भावना आहे। मराठी महाराष्ट्रात नव्हे तर देशभरात असलेल्या, जगभरात असलेल्या मराठी माणसांसाठी आजचा आनंदाचा दिवस आहे। मी तुम्हाला खात्रीने सांगतो, दुपारी 12 नंतर या महाराष्ट्रात जो जल्लोष होईल तो भारतीय जनता पक्षाची 2024ला सत्ता आली होती ना, तेव्हा पण झाला नव्हता। त्याच्यापेक्षा मोठा जल्लोष या महाराष्ट्रात तुम्हाला पाहायला मिळेल। मराठी माणसाचा हा जल्लोष असेल, मराठी माणसाच्या विजयाचा जल्लोष असेल। आणि 20 वर्ष ज्यांनी स्वप्न पाहिली की बाळासाहेबांची दोन्ही मुलं ही एकत्र आली पाहिजेत आणि मराठी माणसाला न्याय मिळवून द्यायला पाहिजे होता, त्या प्रत्येक माणसाला आज आनंद वाटेल। पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ही युती होते, जागा वाटपा संदर्भातला काय फॉर्म्युला असणार आहे का मनसेचा आणि शिवसेनेचा? आमचा फॉर्म्युला एकच, मराठी माणसाच्या चेहऱ्यावर आनंद आणणं, आणि त्याच फॉर्म्युल्याला घेऊन आम्ही पुढे जाणार, निवडणुका लढणार आणि जिंकणार। अन्य महानगरपालिकेमध्ये महापौर हा मनसे किंवा शिवसेनेचा बसणार असं तुम्ही वारंवार म्हणताय, कुठल्या महानगरपालिकेमध्ये ताकद ही मोठ्या प्रमाणात लागली जाणार? अहो, सगळ्यात मुंबई महानगरपालिका आमचा बसेलच, पण त्याच्यासोबत ठाण्यातही तुम्हाला बदल झालेला दिसेल, कल्याण डोंबिवलीतही बदल झालेला असेल आणि नाशिकमध्ये देखील मनसेचा महापौर बसलेला तुम्हाला दिसेल। काल मध्यरात्री ठाण्यामध्ये मी तुम्हाला बैठक पार पडली महायुतीची, जागा वाटपा काय फरक पडेल तर रात्री सकाळी 4 वाजेपर्यंत जागावं लागलं। युती जाहीर झाल्या, युती जाहीर होणार याची फक्त पत्रकार परिषद आम्ही जाहीर केल्याच्या नंतर सकाळी 4 वाजेपर्यंत जागावं लागलं सगळ्यांना। याच्यापेक्षा काय बदल हवा आहे तुम्हाला लोकांना? ब्युरो रिपोर्ट, लोकवाणी न्यूज, मुंबई।